48 तासात बाजार चालू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. अजितसिंग पाटील कव्हेकर. लातूर दिनांक 15 जुलै 2024. कृषी उत्पन्न बाजार समितीने 24 तासात खरेदीदाराने आडत्याच्या घेतलेल्या मालाचे पैसे द्यावे असे परिपत्रक काढले, परंतु त्याची अंमलबजावणी खरेदीदाराकडून होत नाही. त्यामुळे लातूर बाजार समिती एक नव्हे दोन नव्हे तर गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. यात अडते, शेतकरी, हमाल बांधव, मापाडी यांची पिळवणूक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने याच्यावर तोडगा काढून येथे 48 तासांमध्ये आडत व्यापार चालू करून आडते, शेतकरी, हमाल बांधव, मापाडी यांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंग पाटील कव्हेकर यांनी दिला आहे. बाजार समितीच्या मनमानी भूमिकेमुळे हमाल, गाडीवान, मापाडी यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. त्यामुळे अशा हमाल, गाडीवान, मापाडी व शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक असतानाही बाजार समितीची भूमिका मात्र झोपेची सोंग घेतलेल्या सुस्त अजगरासारखी झालेली आहे. तर दिवसभराच्या रोजगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असणाऱ्या हमाल, मापाडी, गाडीवान व शेतकऱ्यांच्या परिस्थिती मात्र हलाखीची झाली असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीला कंटाळून हमालांनी उद्या अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सुगीच्या काळात त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम बाजार समिती प्रशासनाने केले आहे. त्यामुळे भाजपा युवा नेते अजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सभापतींना भेट देऊन 48 तासात हमाल, मापाडी, गाडीवान, शेतकरी व आडत्यांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन कोरे, संजय केंद्रे, आनंद अंकलकोटे, चंद्रवर्धन खंदाडे, बालाजी जाधव, दत्ता गंभीरे, दत्ता मोरखंडे, अमोल हांडे, दत्ता सूर्यवंशी, योगेश पाटील, अमर पाटील, रवी जाधव, आडत व्यापारी संतोष जाधव, शिवराज केंद्रे, जितेंद्र दासरे, त्याचबरोबर हेमंत पाटील, भालचंद्र दानाई यांच्यासह अनेक आडत व्यापारी उपस्थित होते. देशात नावलौकिक असलेल्या लातूर बाजार समितीला काळीमा फासण्याचे काम केले. लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतीमालाच्या खरेदी विक्रीमध्ये राज्यभर व देशात प्रसिद्ध होती. हे वास्तव असतानाही काही खरेदीदारांनी आडत्यांचा माल घेऊन त्यांचे पेमेंट अदा न करता गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आडतदारावर आत्महत्येची वेळ अनेक वेळा आली होती. त्यामुळे लातूर बाजार समितीने आडत व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी 24 तासात त्या मालाचे पेमेंट देण्याचे परिपत्रक काढण्यात आले, परंतु बाजार समितीकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी लातूर बाजार समितीच्या सभापतीकडून देशात नावलौकिक असलेल्या बाजार समितीला काळीमा फासण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बाजार समितीने या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढून आडते, हमाल, मापाडी, शेतकरी यांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंग पाटील कव्हेकर यांनी दिला आहे.